आपल्याला आपण आधीचे विद्यार्थी आहात. आता मी सोशल मीडियावर काही लिंक पाठवलेली नाही आहे. सगळ्यांना ही लिंक मिळेल ऑफकोर्स, पण 200च्या वरती विद्यार्थी झाले तर तुम्हाला अडचण येते जॉईन करण्यासाठी, म्हणून मी दुसरीकडे पाठवलेली नाही आहे लिंक. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे की आपली एक्झाम कधी होणार हे आपल्याला सगळ्यांना क्युरियोसिटी होती. थोडासा आवाज खराब आहे, प्लीज कॉपरेट फॉर दॅट. हेडफोन्स वगैरे लावा म्हणजे प्रॉपरली माझा आवाज तुम्हाला ऐकायला येईल. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की एक्झाम्स मार्च एप्रिलच्या दरम्यान होऊ शकते आणि सिलेबस तर ते कधी पण देऊ शकतात, त्यांचं काही हे नाही. त्यामुळे आपल्याला प्रॉपरली सिलेबस आलेला आहे मार्च एप्रिलच्या आधी. इथून आपल्याकडे 2.5 महिने ते 3 महिने आहे असं समजून घ्या एक्झामिनेशनसाठी, कारण सिलेबस दिल्यानंतर त्यांना तेवढा वेळ आपल्याला द्यावा लागतो अभ्यासाला. आता प्रबंधक गट आणि रजिस्ट्रार ग्रुप बी आणि असिस्टंट रजिस्ट्रार ही आपल्याला ॲक्च्युअलमध्ये कल्पना नव्हती की हे कंबाईनली एक्झाम घेतील म्हणून. बट राईट नाव त्यांनी UPSC पॅटर्न फॉलो केलेला आहे. मी तुम्हाला अनेक वेळा म्हणते की आता UPSCचे जे एक्झाम्स आहेत UPSC पॅटर्ननुसार होणार आहे. तर हे UPSC पॅटर्न फॉलो केलं आहे त्यांनी. जसं की आता तुम्ही बघू शकतात की CBIची एक्झाम आहे ही कंबाईनली घेतात ते दरवर्षी. त्याचप्रमाणे जिथे 10-10, 12-12 जागा असतात, आता इथून पुढे लक्षात ठेवायचं की ह्या कंबाईनली घेण्यात येणार. आता इथे प्रश्न उद्भवतो की मॅडम कंबाईनली तर बॅच घेणार, एक्झाम घेणार, पण आम्ही ज्या बॅचेस तुमच्याकडे घेतल्या ते कोणी कन्झ्युमरची घेतली तर कोणी इंडस्ट्रियलची. तर डोंट वरी फॉर दॅट. तुम्ही कितीही कमी फीज भरली असेल तरी तुमच्या कन्झ्युमर आणि इंडस्ट्रियल ग्रुपमध्ये जेवढा सिलेबस आहे तेवढा तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आता इथून पुढे जे नवीन ऍडमिशन घेणारे आहेत त्यांना मात्र कंबाईनली बॅच घ्यावं लागेल. तुमचं जर कन्झ्युमरचं आहे, तुमच्याकडे इंडस्ट्रियलचा कोर्स नाही आहे, तर डोंट वरी. कन्झ्युमरच्या मी कंबाईन लिहिलंय, तुम्ही ॲपवर बघू शकता. दोन्हीही ग्रुपमध्ये कोणत्याही ग्रुपमध्ये तुम्ही असा, तुम्हाला सगळा सिलेबस तिथे आणि नोट्स आणि जे काही रिक्वायरमेंट आहे परीक्षेकरिता ते मिळून जाईल. आता पुढे येऊया 200 गुण. मी आधी आपण डिस्कशन झालं याच्यावर की परीक्षा कशी होणार आहे. 200 गुण आहे. सेपरेट फीज वन एक्झाम पॉलिसी इज बिंग फॉलोड बाय गव्हर्नमेंट. येस, ते आपण नंतर चर्चा करूया. गव्हर्नमेंटचा विषय येतो, ठीक आहे की नाही. पण याचे जे इंटरव्ह्यूज आहे आणि कट ऑफ लागणार आहे तो सेपरेट लागणार आहे. दॅट्स वाय ते कलेक्टेड फीज सेपरेटली, ठीक आहे की नाही. आपण तर पॉलिसी सुरू केली आहे ती क्लासेसची, पण गव्हर्नमेंटनी सुरू करायला पाहिजे, ठीक आहे. लेखी परीक्षा, कारण तुम्हाला पोस्ट दोन्ही नाही देणार आहे, ते एकच देणार. लेखी परीक्षा 200 गुणांची आहे. परीक्षा योजना बघा, मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी व विभागाशी संबंधित घटक, ठीक आहे, हे आपल्याला तिथे बघायला मिळणार आहे. आता मराठी इंग्रजी हा आपला मुद्दा नाही आहे. मी तुम्हाला फक्त लॉ शिकवते आणि मी तेव्हाही सांगितलं होतं की लॉच्या व्यतिरिक्त मी काही शिकू शकत नाही. बट ह्याच्या काही क्लासेस किंवा ट्युशन्स लावण्याची तुम्हाला गरज नाही आहे. 12वी लेवलवरचं आहे हे सगळं इंग्रजी मराठी. मी रिकमेंड करेल तुम्हाला डेफिनेटली, एक मदत म्हणून, माझा सिलेबस किंवा माझं कर्तव्य नाही आहे तरी पण, की काय अभ्यास करायला पाहिजे, कोणत्या प्रकारचे लेक्चर्स बघायला पाहिजे. काही माझे मित्र आहेत ते ट्युशन्स क्लासेस घेतात, त्यांच्याकडनं काही मटेरियल घेऊन किंवा त्यांचं गायडन्स घेऊन मी तुम्हाला नक्की याच्यामध्ये गाईड करेन. इंग्रजी वगैरे तर काही नाही, ठीक आहे, थोडंसं बुद्धिमत्ता चाचणी वगैरेचे थोडं आपण नॉलेज घेऊन तुम्हाला मी नक्की हेल्प करेन. बाकी तुमच्या परीने तुम्हाला युट्यूबवरून किंवा इतर ठिकाणावरून कशा प्रकारे याचा अभ्यास करायचा हे तुम्ही ठरवा. मी माझ्याकडनं जेवढी होईल तेवढी मदत या विषयामध्ये करेन, कारण माझा तो विषय नाही, ती माझी फील्ड नाही आहे, तो माझा एरिया नाही तरी. ओके, आज डॉक्टरांनी रिकमेंड केलं की बिलकुल बोलायचं नाही, मौन व्रत राहायचं. पण प्रश्न असा आहे की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं 4:30ला लाईव्ह येते मी, तर इट्स ओके, आजच्या दिवस मी तेवढं मॅनेज करते आवाजाच. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे ॲज युजल, ठीक आहे. आणि हे तुम्हाला सगळं माहिती. परीक्षा याची मुंबईलाच होणार आहे, एकाच ठिकाणी परीक्षा होणार आहे. परीक्षा सेंटर काही यांनी दिलेले नाही. आता मुलाखत 50 मार्काची आणि हे 200 मार्काची. आता कॉम्पिटिशन लेवल थोडी हाय आहे या एक्झाममध्ये. आपण कमीत कमी 125 पर्यंत तरी 125-30 पर्यंत कमीत कमी, मी म्हणते कमीत कमी मार्क्स याच्यामध्ये कट ऑफ लागायला पाहिजे. 25-30च्या वर, 125 ते 130च्या वर जो विद्यार्थी इथे राहणार आहे तो जिंकला. अदरवाईज मी नाही सांगू शकणार. अशा पद्धतीने तयारी करा. जेव्हा आपण टेस्ट सिरीज घेणार आहोत तर 125-30च्या वर जर असेल तुम्हाला तर तुम्ही कन्फर्म करा की येस मॅडम मी आहे वरती. अदरवाईज तुम्हाला तयारी करावी लागेल. त्याच्यासाठी लगेच सिलेबस झाल्या
पटापट टेस्ट सिरीज सुरू करून टाकू. आता राहिलाय बाकीचा घटक जे आपले विषय आहेत, तर ते दोन्ही मिळून इंडस्ट्रियल लॉज आणि कन्झ्युमर. मला एक भीती होती, मला असं वाटलं होतं की नवीन कोड विचारतील, बट दॅट इज व्हेरी गुड फॉर ऑल की त्यांनी नवीन कोड विचारलेले नाही आहे. आणि मुख्य म्हणजे आपल्या याच्यातले अर्धे कायदे झाले. इंडस्ट्रियल बॅचमधून आणि कन्झ्युमर बॅचमधून जे कोणी विद्यार्थी असतील त्याला माहिती आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट झालेला आहे. 2-3 लेक्चरमध्ये व्हॉइस इश्यू आहे, तर ते आपण नंतर क्लिअर करणार आहे. कन्झ्युमर प्रोटेक्शन डिस्प्यूट रेड्रेसल त्याच्यामध्येच आहे कमिशन, पण 2020च्या कमिशनवर प्रश्न उतरतील, त्यामुळे सेपरेटली आपण एक त्याच्यावर लेक्चर घेऊया. कन्झ्युमर कमिशन प्रोसिजर रेग्युलेशनवरही एक लेक्चर आपल्याला लागेल. ठीक आहे, इथले 2 लेक्चर आपले बाकी आहे. बाकी कन्झ्युमर प्रोटेक्शन प्रॉपरली झालाय, त्याची एमसीक्यूज तुमच्याकडे आणि त्याची टेस्ट पण झालेली आहे. ठीक आहे, तर त्याला परत रिवाइज करणं तुम्ही सुरू करा. जे की दोन्ही आता इंडस्ट्रीच्या ग्रुपमध्ये हा लेक्चर सिरीज नाही आहे, तर तुम्हाला आज रात्री म्हणजे आपलं लेक्चर झाल्यानंतर ही पूर्ण प्लेलिस्ट मिळून जाईल कन्झ्युमरची, तर तुम्ही ती बघणं सुरू करा. कन्झ्युमरवाल्याची ही झाली असेल. आता येऊया इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 आपला झाला आहे. इंडस्ट्रियल डिस्प्यूट महाराष्ट्र रूल मी तुम्हाला म्हटलं होतं हे येणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही लक्षात घ्या की जोही मी सिलेबस सांगितला होता तो आहे की नाही ते. आपण काहीही एक्स्ट्रा केलं नाही, फक्त एक विषय शिकवण्यात गेला एक्स्ट्रा, फूड सेफ्टी. आय थिंक नसेल इथे असेल, माहिती नाही, बट तो राहू द्या, कारण फसई वगैरे विचारण्यात येऊ शकतं जनरल नॉलेजमध्ये, तर तो चांगलंच आहे आपण कव्हर केलेला. बाकी इलेक्ट्रिसिटी ऍक्टसाठी मी थांबले होते, कारण 1-2 जण मला म्हणत होते की तो ऍक्ट येणार नाही, थोडं थांबा, त्यामुळे मी त्यांना थोडंसं त्याबद्दल विचार करत होते. ठीक आहे, तर आता हा जो इंडस्ट्रियल डिस्प्यूट आहे कन्झ्युमर वाल्याकडे नाही आहे, तो कन्झ्युमर बॅचमध्ये कोर्समध्ये आज अपलोड होऊन जाईल, तर तुम्ही ते कंटिन्युअसली पाहणं सुरू करा. त्यानंतर पुढे या, तर महाराष्ट्र रिकग्नायझेशन ऑफ ट्रेड युनियन आय थिंक हा आपला झालेला आहे. ठीक आहे, इंडस्ट्रियलच्या बॅचमध्ये आहे, कन्झ्युमर वाल्यांना मिळून जाईल. लॉ झालेला, पेमेंट ऑफ ग्रॅट्युटी आय थिंक झालेला असेल तर ठीक, नाही तर करता येईल कवर, आपल्याला मला आठवत नाही आहे. एम्प्लॉईज कम्पन्सेशन ऍक्ट झालेला आहे. ठीक आहे, हे दोन्ही 3-4 ऍक्ट झालेले आहे. ज्या बॅचमध्ये किंवा ज्या कोर्समध्ये हे नाही आहे, मी तुम्हाला तिथे अवेलेबल करून देणार आहे. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूलमध्ये काही रूल्स माझ्याकडे रेकॉर्डेड आहे ऑलरेडी. सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन्स रूल आय थिंक आहे, मी आता सध्या हा तुम्हाला देऊन टाकणार आहे, कारण चॅरिटीच्या बॅचला फार फास्टमध्ये हा शिकवण्यात आला होता. आणि देन पुन्हा आपण याच्यावर रिवाइज करून लाईव्ह लेक्चर घेणार. माझ्याकडे रेकॉर्डेड आहे, मी ते देऊन टाकणार तुम्हाला. पण नंतर आपल्याला ते कव्हर करावं लागेल, कारण प्रॉपरली नसेल केला मी तो कव्हर, कारण जस्ट उडत उडत शिकवला होता, कारण वेळ कमी होता त्यांना. त्यानंतर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जॉईनिंग हा पण असेल कदाचित, बट उडत उडत शिकवलेला आहे, त्यामुळे आपल्याला परत याला घ्यावं लागणार आहे. रेकॉर्डिंग असेल तर देऊन टाकते, पण लाईव्ह लेक्चर घ्यावं लागणार आहे. त्यातनं कशा प्रकारची एमसीक्यूज येतील आपल्याला यावरही चर्चा करावं लागणार आहे. महाराष्ट्र हे पण आहे, हे सगळे रूल्स माझ्याकडे आहेत, जेवढे आहे सगळेच आहे जवळपास, हे मी तुम्हाला उपलब्ध करून देते रेकॉर्डिंगमध्ये, आणि त्यावर परत आपल्याला घ्यावं लागणार आहे. हे स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन नाही आहे आपल्याकडे, तर हा लाईव्ह शिकवणार आहे. एका 2 लेक्चरचे हे आहेत, कदाचित 1 लेक्चर 2 लेक्चर असे आहेत. तर हे आपले 15 दिवसाचा सिलेबस असतो, तो आपण कव्हर करूया. आणि रेकॉर्डेड पण आहे, मी तेही तुम्हाला सगळ्या बॅचेसला देणार आहे. त्यानंतर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, काल आपलं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आता परवा पूर्ण झालेलं आहे, आपण एजन्सीपर्यंत कव्हर केलं. ज्याही बॅचमध्ये नाही आहे मी चेक करते आणि त्यांना ते कम्प्लीट करून देते. राईट टू इन्फॉर्मेशन आहे, नसेल तुमच्या बॅचमध्ये किंवा ग्रुपमध्ये मी टाकून देते. त्यानंतर भारतीय न्याय संहिता BNS विथ द स्पेशल फोकस ऑन द सेक्शन 128, 132 चॅप्टर, हे जेवढंच दिले भारतीय न्याय संहिताचं, ठीक आहे की नाही, तर एवढे चॅप्टर मी तुम्हाला तिथे अवेलेबल करून देते, डोंट वरी फॉर दॅट. किंवा लाईव्ह लेक्चर जे वेबसाईटचे सुरूच आहे, तुम्ही लाईव्ह ज्या दिवशी हे सेक्शन्स असतील त्या दिवशी जॉईन होऊ शकता. अदरवाईज तुम्हाला या सेक्शनचे जे काही व्हिडिओज आहेत ते मी तुम्हाला उपलब्ध करून देते. ठीक आहे, त्यानंतर पुढे या, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. लाईटला आमच्या आत्ताच जायचं होतं, लाईव्ह सुरू असताना ते पण. एक मिनिट थांबा. ठीक आहे,
आवाज येतोय सगळ्यांना? एकदा कन्फर्म करून घ्या. आवाज क्लिअर आहे? यस, मी नसेल दिसत तरी डोंट वरी. यस, या ग्रुपमध्ये आवाज क्लिअर आहे? इकडे आवाज येतोय? येस, ठीक आहे, काय हरकत. येस, जरी काही अडचण आली, सॉरी, लाईट गेलेली आहे या क्लासेसच्या रूम मध्ये, हे नाही आहे इन्व्हर्टर. ओके, चला कंटिन्यू करूया, आवाज क्लिअर असेल तर. आणि त्यानंतर मग दुसरा जो आहे भारतीय न्यायसंहिताचे इतके विषय जे आहेत ते सॉर्टिंग आउट करून तुम्हाला लेक्चर अवेलेबल करून देईल. भारतीय साक्ष अधिनियम विथ स्पेशल फोकस ऑन चॅप्टर 1 आणि 6, 1 to 6. तर हे आता लाईव्ह सुरू आहे सध्या, तुम्ही जॉईन करू शकता. मी लाईव्ह टायमिंग देऊन टाकेल IPB बॅच मध्ये, किंवा तुम्हाला ते चॅप्टर्स मी उपलब्ध करून देते 6 चॅप्टर पर्यंत. आय थिंक ते लास्ट पर्यंत झाले समजा. आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता विथ स्पेशल फोकस ऑन द चॅप्टर सो अँड सो हे अवेलेबल होऊन जाईल तुम्हाला. तुम्हाला एवढं पाहायला झालं पाहिजे ते. आता इंडस्ट्रियल हे सगळं तुम्हाला 15 दिवसात कव्हर करावं लागेल, ठीक आहे की नाही. त्यानंतर दिवाणी प्रक्रिया संहिता, जे की कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर विथ स्पेशल फोकस ऑन सेक्शन 36 to 74. तर इथपर्यंत ऑलरेडी मी तुम्हाला खूप सारे लेक्चर दिले, पण आता ते बघू नका, एवढंच बघा, कारण तुम्हाला तेवढंच महत्वाचं. आणि ऑर्डर पार्ट 2 अँड ऑर्डर 21 ऑर्डर आपण कव्हर करूया. रेकॉर्डेड आहे ते पण देऊन टाकते, नो प्रॉब्लेम. सॉरी. त्यानंतर हे जे दिलं यांनी अनालिटिकल आणि लॉजिकल रिझनिंग वगैरे, हा माझा विषय नाही, बट आपण एखाद्या दिवशी याच्यावर चर्चा करूया की कशा प्रकारे अभ्यास करावा लागतो. इंग्लिश, तसं इंग्लिश ग्रामर वगैरे शिकू शकते मी, ऑलरेडी शिकवलेलं आहे, बट वेळ नाही मिळाला तर ते माझं काही असं नाही की तुम्ही शिकवलंच नाहीत मला, कारण माझ्या सिलेबसमध्ये नाही. पण चर्चा करू शकतो 1-2 दिवस की कशा प्रकारची, किंवा मी काही युट्यूबच्या लिंक्स वगैरे ज्याच्यामध्ये हे या क्लासला, सॉरी, या तुमच्या परीक्षेला येण्यासारखं असेल तर ती मी नक्की शेअर करेन तुमच्याशी वारंवार, ठीक आहे. एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतात ना, तर ते कशा प्रकारचा अभ्यास करतात ह्या पोर्शनचा, तर त्यांना विचारून आपण पुढे जाऊ शकतो. हा झाला तुमचा अभ्यासक्रम, ठीक आहे. दोन्ही परीक्षा जरी एकत्र होत असेल तरीही दोन्ही परीक्षेच्या एकत्र झाल्याचा काही संबंध नाही. म्हणजे कसं, जर दोन्ही परीक्षा एकत्र झाल्या आणि कट ऑफचा काही संबंध नसतो, परीक्षा एकत्र होऊ द्या किंवा कशाही होऊ द्या, कट ऑफचा काही संबंध नाही आहे. कट ऑफ तुमचा वेगवेगळा लागणार आहे, आणि कट ऑफ वेगवेगळा लागून तुमचं जे मेरिट लिस्ट आहे तेही वेगळी लागणार आहे, ठीक आहे. त्यामुळे इथं असं काही नाही की दोन्ही परीक्षेचं एकत्र कसं काय घेत आहे, ठीक आहे. आणि नंतर इंटरव्ह्यूला सेपरेट तुमचे इंटरव्ह्यूज होणार आहे. सो दिस इज द पॉइंट. आता आपण पुढे येऊया थोडस, ठीक आहे. आवाज जरी कटला तरी रेकॉर्डेड व्हिडिओ तुमच्याकडे हा राहणार आहे, डोंट वरी फॉर दॅट. आता पुढे जर आलो आपण इथे, तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की 2-3 गोष्टी आपल्याला इथे खूप महत्वाच्या आहे. स्लाइडच आली, ठीक आहे. ठीक आहे, 2-3 गोष्टी इथे खूप महत्वाच्या. त्या कशा, तर बघा, सुरुवातीला 2 एक्झाम एकत्र जरी होत असेल तरी आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की आता आम्हाला, मी तर इंडस्ट्रीचा फॉर्म भरला नाही, पण मला आता डबल करावं लागेल. पण तुम्ही वाचला, कारण तुम्हाला इलेक्ट्रिसिटी ऍक्ट करावा लागला असता, तुम्हाला एसेन्शियल कमोडिटी किंवा कॉम्पिटिशन ऍक्ट करावा लागला असता, अनेक मेट्रोलॉजी ऍक्ट होते, त्यांनी जास्त सिलेबस दिला असता. दोन्ही एक्झाम कंबाईनली जेव्हा होतात तेव्हा सिलेबस कमी असतो, हे लक्षात नेहमी ठेवा. तुम्ही इव्हन UPSCचा जरी अभ्यास बघितला, सिंगल परीक्षेला अभ्यास जास्त असतो, कंबाईन ठेवलं तर कमी होऊन जातो. खूप कमी लॉ आहेत तुम्हाला, 4 ते 5 इंडस्ट्रियलचे आहे आणि 4-5 लॉ तुम्हाला याचे आहे. आणि इव्हन तुम्हाला भारतीय न्यायसंहिता, BNSS आणि BAS मधून, BSCA मधून तुम्हाला काहीच पोर्शन दिलेला आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे तुम्हाला असं खूप काही एवढे मोठे पुस्तक वाचायची गरज आहे का, अजिबातच नाही, ठीक आहे. तर जेवढा सिलेबस तुमच्या बॅच मध्ये द्यायचा आहे मी तो तुम्हाला प्रोव्हाइड करते. MPSC रूल खूप सोपे असतात, फक्त काय आहे की ते शिकवणारं कोणी नाही आहे, ठीक आहे. आय थिंक महाराष्ट्रामध्ये तरी लॉच्या बॅचमध्ये किंवा ह्या अशा बॅचमध्ये मीच एकटी शिकवते, कारण ते पहिले वाचावे लागतात व्यवस्थित. आणि मग ते जे आहे ते मी आधी पण MPSC ला शिकवलेले असल्यामुळे ते मला थोडंसं आहे की त्याची आयडिया असल्यामुळे मी ते शिकवण्याची हिंमत करते. तर मी ऑलरेडी ते खूप बॅचेसला शिकवले आहे, त्यामुळे माझ्याकडे रेकॉर्डेड तर आहेच आहे, बट इव्हन माझ्याकडे मी लाईव्ह पण त्याचे घेणार आहे, डोंट वरी फॉर दॅट. ओके, सो आपण लाईव्ह पण लेक्चर त्याचे घेऊया. येस, ठीक आहे. तर पुढे या, थिंक
आलं नाही नेटवर्क. चला याच्यावर चालत असेल त्याच्यावर चालत. ठीक आहे. आता तुमचे डाऊट्स काय ते मी पहिले क्लिअर करते. आय नो की तुम्हाला डाऊट्स आहे. तुम्ही 2 बॅचेस आपल्याकडे घेतलेले. एक बॅच आहे कंझ्युमरची बॅच आहे एक. दिस इज कंझ्युमर अँड द सेकंड इज इंडस्ट्रियल. ह्या दोन्ही मी इथे लिहायला प्रॉपरली बसले नाही आहे म्हणून मी अक्षर नाही येत व्यवस्थित. ह्या दोन्ही बॅचेस तुमच्याकडे आहे. आता दोन्ही बॅचेसमध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतलं त्यांचं तर काही प्रॉब्लेम नाही आहे पहिलेपासूनच. पण ज्यांनी दोन्ही बॅचेसमध्ये ऍडमिशन नाही घेतलं तर इकडचे जेही विषय कंझ्युमरमध्ये मिळेल आणि इकडचे तुम्हाला इथे मिळून जाईल. डोंट वरी फॉर दॅट. तुमच्या याच्यामध्ये सिरीज पण इन्क्लुडेड आहे. तुम्हाला काही एक्स्ट्रा फीस भरण्याची अजिबात गरज नाही. पण जेवढा सिलेबस आहे तेवढाच मिळेल तुम्हाला. एक्स्ट्रा JMFCचा टाका हे टाका असं काही होणार नाही. जेवढा सिलेबस आहे तेवढा वर्क करा, माझं इतकंच म्हणणं आहे. ठीक आहे. बाकी ज्यांनी कोणीही इथे विद्यार्थी असेल ज्यांना न्यू ऍडमिशन घ्यायचे त्यांनी कंझ्युमर मध्ये घेऊ शकता. इंडस्ट्री कोणत्याही एका बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे म्हणजे तुम्हाला सगळा सिलेबस मिळून जाईल. डोंट वरी फॉर दॅट. ठीक आहे. हा एक पोर्शन आहे. आता तुमचे काही प्रश्न असेल, तुम्ही काल मला खूप प्रश्न विचारत होते ग्रुपवर. माझा मोबाईल शेवटी हँग झाला होता कारण नोटिफिकेशन आले तुम्ही इतके प्रश्न सगळ्यांनी विचारणं सुरू केले पर्सनली किंवा ग्रुपवर की ते मी शेवटी कंटाळून गेले. म्हणून मी म्हटलं की चला आपण लाईव्ह लेक्चर ठेवूया आणि देन आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. सो आता काही प्रश्न आहे तुमचे तर ते विचारा. नो प्रॉब्लेम. येस. एक मिनिट. तुम्ही मोबाईलवर मेसेज करत आहात, मी तिथेच बघते तुमचे प्रश्न. दोन्ही ग्रुपमध्ये मेसेजेस येत आहेत. एक इथल्या कमेंट्स वाचते मी पहिले. येस. दोन्ही पोस्ट साठी फॉर्म भरला असेल तर काय करायचं? दोन्ही पोस्ट साठी फॉर्म भरला असेल तर डोंट वरी. तुम्ही एका बॅच मध्ये जरी आहात, लाईक तुम्ही कंझ्युमर बॅच मध्ये आहात तर त्याच बॅच मध्ये त्याच कोर्समध्ये मी इंडस्ट्रियलचे पूर्ण लॉस तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. डोंट वरी. ठीक आहे. आणि सेम अभ्यास आहे दोन्ही पोस्ट साठी. जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर परीक्षा एकदाच होणार आहे पण तुमचा कट ऑफ जो आहे तो वेगवेगळा लागणार आहे. तुमचं त्याही लिस्टमध्ये नाव येणार आहे आणि याही लिस्टमध्ये नाव येणार. MPSCची जे कट ऑफ लिस्ट लागेल. एक्झाम डेट्स सेपरेट असतील नाही. एक्झाम एकदाच होणार आहे. सेपरेट लिस्ट लागेल तुमची, फक्त मेरिट लिस्ट त्याच्यात आणि याच्यात. ठीक आहे. दुसरा ग्रुप काय म्हणतो बघू द्या. I apply only for the consumer and not for the industrial. In such a case, I can study or proper both consumer. Yes. तुम्हाला कोणत्याही एका जरी बॅचला तुम्ही एका जरी परीक्षेला तुम्ही कोर्स घेतला असेल किंवा एका परीक्षेची जरी तुम्ही तयारी करत आहात तरीही तुम्हाला दोन्हीही विषयांचा अभ्यास करून परीक्षा द्यायची आहे. कट ऑफ लिस्ट तुमची वेगळी लागणार पण सगळ्या विषयांचा अभ्यास करून सगळ्यांची परीक्षा एकत्रच घेतली जाणार. आणि मग जेव्हा मेरिट लागणार तर तुम्ही दोन्ही परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर दोन्ही लिस्टमध्ये तुमचं नाव असणार. एका परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर एका परीक्षेच्या लिस्टमध्ये तुमचं नाव असणार आहे. ठीक आहे. मॅम एक्झाम लँग्वेज इंग्लिश मराठी दोन्ही. येस. एक्झाम दोन्ही मधून होत असते. तेव्हा तुम्ही लॅपटॉपवर बसता तिथे कम्प्युटरवर तेव्हा तुम्हाला सुरुवातीलाच परीक्षा सुरू करण्याच्या आधी एक ऑप्शन येतं चूज लँग्वेज. तर तुम्ही मराठी किंवा इंग्लिश दोनपैकी एक चूज करू शकता आणि एक्झाम देऊ शकता. हिंदी ऑप्शन नसतं. OMR शीट्सवर होईल ना? नो. कम्प्युटरवर एक्झाम ते ऑनलाईन एक्झाम असते. ठीक आहे. पेपर एकदाच द्यायचा आणि रिझल्ट सेपरेट लागणार. यस. रिझल्ट सेपरेट लागणार. मेकिंग स्कीम कशी राहील? लॉला 50%. हा, दॅट इज व्हेरी. लॉ जवळपास तुमचं जर तुम्हाला आहे दॅट इज व्हेरी गुड क्वेश्चन. येस. 200 मार्काचा पेपर आहे. 100 क्वेश्चन्स राहतात तुम्हाला. 100 क्वेश्चनला एका क्वेश्चनला 2-2 मार्क राहतात. तर त्याच्यापैकी जवळपास 70 क्वेश्चन्स जे येतील ते पूर्ण लॉवर येतील आणि बाकीचे उरलेले 30 आहे ते मराठी इंग्लिश आणि ह्याच्यामध्ये येतील. 30% सिलेबस आहे. एक्झाम डेट कधी येईल? एक्झाम डेट कन्फर्म एक्झॅक्टली डेट नाही सांगू शकणार आम्ही की ह्या वीकमध्ये वगैरे बट मार्च एंडिंग किंवा एप्रिलच्या मिड पर्यंत तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. येस.
माईक ऑन आहे तुमचे, तुम्ही बोलू पण शकता, डोंट वरी, किंवा मेसेज पण करू शकता. तर असे काही डाऊट्स तुमचे असतील तर आपण क्लिअर करूया. आणि हॅलो. येस मॅम, ऍक्च्युली हा डाऊट होता की समजा तोपर्यंत JMFCचं काही नोटिफिकेशन आलं, एक्झाम क्लॅश होत असेल तर. You mean 70% law? Yes, 70% law and 30% remaining जो जनरल नॉलेजचा पोर्शन आहे तो. आता यांचा प्रश्न असा आहे की जर आम्ही या अभ्यासामध्ये गुंतलो आणि JMFCचं जर नोटिफिकेशन आलं तर डेफिनेटली JMFCचं नोटिफिकेशन कधीही येऊ शकतं. मला भरपूर कमेंट्स येतात युट्यूबवर की मॅडम इलेक्शनचा काही इश्यू आहे का? तर इलेक्शनचा आणि आपल्या एक्झामिनेशनचा काही संबंध नसतो. ज्या डेटला एक्झाम आहे तेव्हा जर त्या वीकमध्ये जर इलेक्शन असेल तरच ती पोस्टपोन होते. नोटिफिकेशन काढायला काहीही अडचण नाही आहे. एव्हरी एक्सपेक्टेड डेट आहे. इव्हन JMFC एक्झामिनेशनची जर पाहिलं तरी आता आम्ही हा अंदाज काढू शकतो की किती रिझल्ट लागले, किती इंटरव्ह्यू झाले, आता MPSCकडे काय काम आहे. आता हे आपल्याला अंदाजानुसार कळतं. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कधीही नोटिफिकेशन येणार. मी आजही म्हणते JMFCचं नोटिफिकेशन इव्हन आताही येऊ शकतं. थोडा वेळ आपण क्लास घेतोय तेव्हा, उद्या येऊ शकतं, कधी येऊ शकतं. मी या एक्झामिनेशन बद्दलही तेच म्हणत होते की आपण जानेवारीच्या मध्ये तरी बघूया. तर डिसेंबरमध्ये आपला आलं तर यस येऊ शकतं. तर सध्या JMFCचं नोटिफिकेशन आज तर नाही आलंय. जोपर्यंत JMFCचं नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत तुम्ही हा अभ्यास कंटिन्युअसली सुरू ठेवा. ज्या दिवशी JMFCचं नोटिफिकेशन येईल आणि त्यांनी जर एक्झाम डेट दिली तर मग आपण त्याच्यावर चर्चा करूया, सॉर्टिंग आउट टायमिंग करूया. जसं की मागे असंच झालं होतं, 2-3 परीक्षा एकत्र आल्या होत्या. तर विद्यार्थ्यांना आम्ही म्हणजे मी पर्सनली त्या एक्झाममध्ये होते आय थिंक. तर आम्ही सकाळी 4 तास बसायचो 5 ते 9 वाजेपर्यंत, म्हणजे ग्रुप होता आमचा. त्यावेळेतच त्या एक्झामचा अभ्यास करायचा आणि दिवसभर नंतर दुसऱ्या एक्झामचा अभ्यास आम्ही करायचो. तर तसं आपण करू शकतो. तसं जर झालं तर कॉम्पिटिशन लेवल ऑटोमॅटिकली डाऊन होतं. तेही एक असतं. पण जो जास्त हार्डवर्क करतो त्याचं मग आहे. ठीक आहे की नाही? यस, तुझं बोलत होती यस बोला. मॅडम, ऑफलाईन पद्धतीने एक्झाम त्यांनी ठेवलेली आहे तर फॉर्म जास्त आलेत म्हणून ऑफलाईन ठेवली असेल, असं झालं असेल का? ऑफलाईन म्हणजे जे निगेटिव्ह मार्किंग डार्क सर्कल डार्क करतो ती एक्झाम त्यांनी ठेवलेली आहे रजिस्टर साठी. ऑफलाईन एक्झाम नाहीये ही, कम्प्युटरवरच होईल एक्झाम. अच्छा, बरं, ठीक. पेपर पेन एक्झाम सांगितलंय का नोटिफिकेशन मध्ये? मी नाही वाचलं कदाचित, बघा. पेपर पेन एक्झाम नाही आहे आय थिंक. मी वाचलं नाही का? तुम्हाला कोणाला कन्फर्म माहिती आहे? तुम्ही वाचलं पेपर पेन एक्झामिनेशन? इंडस्ट्रियल मध्ये आलं होतं मॅम, इंडस्ट्रियलचं आलं होतं की कम्प्युटर होईल म्हणून, परंतु कंझ्युमरला तसं काही आलं नव्हतं नोटिफिकेशन मध्ये. पेपर पेन एक्झामिनेशन नसते ही. आता कोणत्याच पेपर पेन एक्झामिनेशन होत नाही प्रिलिम्सच्या, फक्त JMFCची होते. ही एक्झाम तुमची कम्प्युटरवरच आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे की चुकीचं जर गोल तुम्ही हे केला तर कदाचित ते असं काहीतरी त्यांनी दिलं होतं की ते निगेटिव्ह मध्ये जाईल. रिकामं सोडलं तर नाही होणार असं, आणि 2 क्लिक केले सायमल्टेनियसली तर असं असेल कदाचित. पण अजून मला काही ह्या गोष्टींची आयडिया नाही आहे, मी वाचलं नाही. तर जर पेपर पेन एक्झामिनेशन होत असेल तर बघूया. मला खरंच आयडिया नाही याची, मी अजून बघितलं नाही. ठीक आहे. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा उत्तरे दिली असल्याचा की उत्तर पत्रिकेत. हॅलो मॅम. हा, ऋषिकेश सरांनी जो प्रश्न विचारला ना की ऑफलाईन एक्झाम आहे का, तर त्याच्यामध्ये जे नकारात्मक गुणदान आहे त्याच्यामध्ये सेकंड क्लॉज असा आहे की ज्या उमेदवाराने उत्तर पत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नांची उत्तरे चुकीचे समजण्यात येईल. सो ह्यावरून असं होऊ हा, मला इथे आपल्याला कन्फ्युज होत आहे ते, कारण यांनी काही सांगितलेलं नाही आहे. ऑफलाईन झाली तर बेटर आहे तुमच्यासाठी. आपण याची चौकशी करूया. एखाद्या प्रश्नाचे उत्तर एक मिनिट. ओके. आणि मॅम तुम्ही जे म्हणालात ना की दोन्ही पोस्ट साठी एकत्र एक्झाम होईल, म्हणजे पेपर 200 मार्क्सचा? हो, पेपर 200 मार्क्सचा राहणार आहे. आणि लॉ इन्स्ट्रक्टरची एक्झाम कशी झाली?
आतापर्यंत सगळ्या एक्झामिनेशन ऑनलाईनच झालेल्या होत्या. ठीक आहे, तरी मी चौकशी करून सांगते तुम्हाला संध्याकाळपर्यंत. सगळ्या एक्झाम्स ऑनलाईन झालेल्या आहे, एकही एक्झाम ऑफलाईन झालेली नाही आहे. मग दोन्ही कंबाईन होतात. आता सिलेबस कंबाईन दिलाय ना, तर मग डेफिनेटली एक्झाम कंबाईनच होणार आहे. त्यांनी सिलेबस एकत्रित दिला, असं नाही सांगितलंय की तो सिलेबस यांच्यासाठी आणि तो सिलेबस यांच्यासाठी, असं सांगितलंय का? इंडस्ट्रीयलचं नोटिफिकेशन आलं होतं ना मॅम, त्यावेळी येस, त्यांनी सांगितलं होतं की सीबीटी एक्झाम होईल म्हणून. सीबीटीच आहे एक्झाम, सगळ्या सीबीटीच आहे. येस, सीबीटीच आहे. ते इन्स्ट्रक्शन दिले असतील त्यांनी. मला ह्याबद्दल आयडिया नाही आहे, मी कन्फर्म तुम्हाला मेसेज करून संध्याकाळी ग्रुपवर सांगते. पण एक्झामिनेशन सीबीटीच असणार आहे असं 100% नोटिफिकेशन आलं होतं त्यात दिलं होतं ना. वाचावं लागेल. हा, मला आठवत नाहीये. सीबीटीच एक्झाम आहे, कारण आता पेपर पेन एक्झामिनेशन होत नाही अशा या पोस्टसाठी. ठीक आहे, मुंबई सेंटर असतं, मुंबईला जे की त्यांचं सीबीटीचं सेंटर आहे प्रॉपरली. ठीक आहे की नाही, तिथेच एक्झामिनेशन कंडक्ट करण्यात येते. ठीक आहे, बाकी काही अडचणी अजून? थोडं वेटेज थोडं डिटेल्स मध्ये सांगू शकता का? वेटेज कसं येईल? समजा आता टेक्निकलचा पोर्शन सोडला तर हे 10 मार्काला येतील का? बाकी वेटेज जसं सांगितलं की 70-30 वेटेज राहणार आहे. तरी पण आपण एक मागे पेपर झालेला होता आता लॉ ऑफिसर्स, तर त्या पेपरमधून मी बघते की किती वेटेजमध्ये त्यांनी जनरल नॉलेज विचारलं होतं आणि किती वेटेजमध्ये त्यांनी लॉ विचारलं होतं. त्याच्यावर आता डेली आपली चर्चा होणारच आहे. तरी मी त्याच्यात एकदा कन्फर्म करते. अगदी लेटेस्ट आता झालेली एमपीएससीची एक्झाम आहे आणि त्या एक्झाम पासूनच त्यांनी करंट अफेअर्स, एमपीएससी रूल्स आणि हे सगळं लागू केलेलं आहे. आपण त्यात एकदा कन्फर्म करूया की किती प्रकारे वेटेज आलेलं आहे. तसं तर ॲज पर माय इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज जे वेटेज आहे ते तुम्हाला 70-30 येणार आहे, 30%च तुम्हाला. पण यामध्ये कसं आहे सगळ्यात महत्वाचं की मी का सांगते की जनरल नॉलेजवर करणं का गरजेचं आहे, कारण 100 आउट ऑफ 50 स्टुडंट जर जनरल नॉलेजवर काम करत असतील आणि लॉवरही काम करत असतील तर ते तुमच्यापेक्षा पुढे राहतील. 70% वर मी कन्फर्म अभ्यास करून जातो म्हटल्यावर जमणार नाही, 30% सोडतो म्हटल्यावर जमणार नाही. तुम्हाला जनरल नॉलेजचा थोडाफार अभ्यास करावाच लागणार आहे. ठीक आहे, हा बोला. येस, ठीक आहे. अजून कोण बोलत होतं? मेसेजेस आहेत काही? मॅम, सो याचं सेपरेट सेक्शन पासिंग असेल. एक मिनिट थांबा. 10-15 मार्क. हा, कोण बोलत होता आता? अथर्व 2 मिनिटं थांबा. मॅम, आवाज येतोय का? हो, मला आवाज येतोय. बोला अथर्व, 2 मिनिटं थांबा. दुसरं कोण बोलत होतं? मॅम, ते असिस्टंट रजिस्ट्रार ऑफ फर्म्स एक्झाम झाली होती आता मागे. येस, त्यामध्ये 5-5 मार्काला मराठी इंग्रजी विचारली होती आणि जर रिझनिंग असतं तर ती पण 5 मार्काला आय गेस विचारली होती. तर आपण तेवढे समजून चालेल की जास्त पण येस, तेच मी तुम्हाला म्हणण्याचा प्रयत्न करते की त्यांनी 30 मार्काचं पूर्ण जनरल नॉलेज विचारलं होतं. 30 मार्क्सचं होतं ते पूर्ण. आणि जनरल इंटेलिजन्सचे क्वेश्चन्स पण होते, रिझनिंग, ऍप्टिट्यूड, हे सगळं धरून 30 मार्क्सचं होतं लॉ पेपरमध्ये आणि त्याच्यामध्ये. ठीक आहे, हा बोला. दुसरं कोण आहे आता? ऍक्च्युली 3 लिंक आहे तुम्हाला, म्हणून तुम्हाला एकमेकाचा आवाज येत नाहीये. बोला अथर्व. येस मॅम, सो माझा हा प्रश्न होता की हे जे 70 आणि 30 जे वेटेज दिले त्यांनी, याच्यासाठी वेगळं पासिंग असणार आहे का? म्हणजे 30 मार्क्स साठी वेगळं पासिंग आणि 70 साठी वेगळं पासिंग असं आहे का? नाही, 100 मार्कचा पेपर, 100 क्वेश्चन राहतील, 200 मार्कचा पेपर आहे. त्यातले कोणतेही क्वेश्चन सोडवा, जनरल सोडवा, कुठलेही सोडवा, तुमचा कट ऑफ मेरिट मध्ये आला पाहिजे. आणि ऍज पर दी जनरल नॉलेज असल्यावर थोडंसं लॉचे विद्यार्थी कमी पडतात आपले, कारण आपण त्या फील्डमध्ये नाही आहोत. पण यू ऑल आर अ फ्रेशर, तुम्ही सगळे फ्रेशर आहे, तुम्ही कॅप्चर करू शकता. इथे जर प्रॅक्टिशनरची एक्झाम असती ना तर कट ऑफ खूप खाली गेला असता. त्याचं कारण काय, प्रॅक्टिशनरला जनरल नॉलेज आणि या सगळ्या गोष्टीची सवय नसते, पण तुम्ही ते कॅप्चर करू शकता सगळेजण. त्यामुळे माझं असं पर्सनल मत आहे की कमीत कमी 10 तरी 30 पैकी क्वेश्चन्स तुम्हाला कन्फर्म सोडवता आले पाहिजे.
तिथे निगेटिव्ह मध्ये जाण्याची फार भीती आहे. पण आज आपला हा जस्ट डिस्कशन लेक्चर आहे. आता आपण इथून पुढे जेव्हा लाईव्ह लेक्चर सुरू करणार आहोत आणि मोस्ट ऑफ ऑल सिलेबस भरपूर आपला संपत आलेला आहे, जवळपास लॉचा तर संपलाच आहे, एमपीएससीचे काही रूल्स राहिले आहेत, तर आपल्याकडे वेळ आहे, डिस्कशन करायलाही वेळ आहे अँड सगळ्या गोष्टींना वेळ आहे. तर तिथे मी जसं जसं आपण पुढे जाणार तसं ठरवूया, एक टेस्ट सिरीज देऊन बघूया की आपल्याला कितीपर्यंत हे होईल. मी एकतर एक जानेवारी पूर्ण महिन्यामध्ये माझा विचार आहे की जानेवारीमध्ये आपला पूर्ण सिलेबस संपला पाहिजे, म्हणजे एमपीएससी रूल पण संपले पाहिजे आणि ऑल ओव्हर बाकी संपलेलाच आहे आपला सिलेबस. ठीक आहे की नाही? काही राहिलं बाकी एखादा लेक्चर डबल घ्यायचं असेल व्हॉटेवर, आपलं जानेवारीमध्ये पूर्ण कम्प्लीट झालंच पाहिजे. जानेवारीमध्ये सिलेबस कम्प्लीट झाला म्हणजे तुम्ही एक टाइम शेड्यूल करू शकता की सकाळी 4 तास बसलोय आम्ही कन्झ्युमरचं करत आणि इंडस्ट्रीयलचं करत, आणि मग जेएमएफसीचं नोटिफिकेशन आलं तरी आम्हाला काही टेन्शन नाही आहे. बरोबर आहे की नाही? त्या प्रकारे तर जानेवारीमध्ये आपला हे पूर्ण फोकस राहायला पाहिजे की 1 जानेवारी टू 30 जानेवारीपर्यंत आपलं पूर्ण इथे कम्प्लीट झालं पाहिजे. अँड देन 1 एप्रिलला फेबला आपला जानेवारीचा झाला की कंटिन्युअसली आपण एमसीक्यू टेस्ट सिरीज मी तुम्हाला देतच आहे. मी तुम्हाला 4-5 दिवस सुट्टी देऊन अभ्यासासाठी तुमची फर्स्ट टेस्ट देऊन झाली पाहिजे. त्यामध्ये कळेल की माझा कट ऑफ किती येतो. असं नाही 30%, 70%, सगळे 100 क्वेश्चन, एका प्रश्नाला 2 मार्क आहे. म्हणजे सपोज जर तुम्ही 60 क्वेश्चन सोडले, 60 तुमचे प्रॉपर आले विदाउट निगेटिव्ह, 60 जर क्वेश्चन सोडले तुम्हाला 120 मार्क मिळतील. कळलं का तुम्हाला? तर 70-75च्या जवळ तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे विदाउट निगेटिव्ह, तर तुम्ही इथे क्रॅक करू शकता. बिकॉज कॉम्पिटिशन इज व्हेरी हाय. वाय? बिकॉज यू ऑल आर द फ्रेशर आणि तुमची कॅपॅसिटी असते अभ्यास करण्याची. मी बघितलंय फ्रेशर लोक खूप अभ्यास करतात. तिथे प्रॅक्टिसचा क्रायटेरिया नाही, म्हणजे संख्याही जास्त आहे आणि अभ्यासाची ताकद पण जास्त आहे. ठीक आहे? मला प्रत्येकाकडनं एक्सपेक्टेड आहे. यामध्ये सेफ स्कोर काय असेल मॅम तरी? कुठला? एक कट ऑफ? हा, म्हणजे एक सेफ स्कोर आपण काय करू? सांगते की सेफ स्कोर मीन्स 7-2-14, म्हणजे जवळपास तुम्हाला सेफ स्कोर कमीत कमी 130च्या वर लागेल. आउट ऑफ 200 130च्या वरच लागेल. 130 मिनिमम, 125 130 मिनिमम. आणि मी आवर्जून सांगू शकते की मुली अशा एक्झाम जास्त क्रॅक करतात. तसं मला पर्सनली म्हणायचं नाही, पण सायकोलॉजिकली मी या फील्डमध्ये आहे. मुली खूप अभ्यास करतात आणि जिथे जागा कमी असतात किंवा अशा थोडंफार असतं ना, तिथे तुम्ही बघा मुलींची जास्त संख्या राहते आणि ज्यांच्याकडनं एक्सपेक्टेड नाही ना, इवन त्या सुद्धा इथे बाजी मारू शकतात. त्यामुळे इथे माझं पर्सनल मत आहे की दोन्ही मुली आणि मुलांनी वेळ वाया घालू नका. आता तुमच्याकडे सिलेबस आलेला आहे. आतापर्यंत सिलेबस नव्हता म्हणून कधी एक्झाम घेता मॅडम, बॅच घ्या रेग्युलर. पण मी तुम्हाला ऑलरेडी किती शिकवलं होतं, आता तुम्हाला कळलं असेल की मॅडमनी जे शिकवलं आतापर्यंत आपल्याला, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट किती प्रॉपरली केलं आहे, वर्ड टू वर्ड, कन्झ्युमर आहे, ग्रॅट्युटी ऍक्ट आहे, कॉम्पेन्सेशन आहे. ठीक आहे की नाही? हे सगळे आपले प्रॉपरली झालेले आहे. आणि राहिला कॉन्स्टिट्यूशन, आय थिंक कॉन्स्टिट्यूशन नाही याच्यामध्ये, तर तुम्हाला तर जेएमएफसीला कामी येईल. डोंट वरी फॉर दॅट. आता मला तुमच्या कोर्समधून काढावं लागेल, कारण सगळे जण काय होतात की आता तुम्ही किती जण प्रेझेंट आहे, ते एका ग्रुपमधून 32, 33, 50 जण प्रेझेंट आहे. जे प्रेझेंट नाही ना ते कॉन्स्टिट्यूशन बघत बसतील आणि त्यांना एक्झामला नाही आहे, त्यामुळे मला ते काढावं लागेल. सॉरी फॉर दॅट. कारण कन्फ्यूज होऊ नये, जेवढा सिलेबस आहे त्या कोर्समध्ये मला तेवढाच ठेवावा लागतो. तेवढ्याच फोकस करा तुम्ही. ठीक आहे? आणि बाकी टेस्ट सिरीज हे सगळं जे मटेरियल आहे ते माझ्यावर सोडून द्या, मी तुम्हाला ते वेळेत प्रोव्हाइड करेन. मी फक्त सिलेबससाठी थांबले होते की आता अजून जास्त शिकवत बसलो असतो आपण तर उपयोग काही झाला नसता त्याचा. जे कन्फर्म आहे ते मी शिकवले. ठीक आहे? आता एमपीएससीचे जे रूल्स आहेत ते आपण कव्हर करूया. डोंट वरी फॉर दॅट. येस सागर बोला. मॅडम, लेटेस्ट अमेंडमेंट ते विचारणार आहे, खाली त्यांनी दिलेले नोट मध्ये. लेटेस्ट अमेंडमेंट ते आय थिंक तुम्ही याचं वाचलंय. तुम्ही याचं नाही मॅडम, ते तुम्ही आता नोटिफिकेशन दाखवलं ना, त्याच्यात खाली दिलेलं आहे मराठी सामान्य ऍक्ट, रूल्स रेग्युलेशन जे आहेत ते अमेंडमेंट कुठे आहे? मराठी सामान्य शब्द त्याचा अर्थ नोट मध्ये. अभ्यासक्रम जे ते कायदे नियम अधिनियम यांचा उल्लेख आहे ते कायदे नियम अधिनियम असं. हा, ते आता जसे की आपला भारतीय न्याय संहिता आहे त्याला हे करून दुसरा कुठला आला आहे, BNS आला आहे, IPC ला हे केलंय. ते छोटे छोटे प्रश्न असतात. जनरल लेटेस्ट अमेंडमेंट काय आहे, BNS कधी आलेला आहे, किंवा आता नवीन लॉ आलेले आहेत जे की इंडस्ट्रियलचे कोड आलेले आहेत ते कधी इम्प्लिमेंट झालेले आहेत.
ते छोटे छोटे मी तुम्हाला प्रोव्हाइड करून टाकेल. ऍक्ट, रूल, रेग्युलेशन, वॉट एव्हर. लेटेस्ट अमेंडमेंट वर जस्ट टू बी कन्सिडर. येस मॅडम ह्याच्यातले पण विचारतील ना, पण महाराष्ट्र रेग्युलेशन रिकॉग्निशन ट्रेड अनफेअर आहेच ना तो लॉच. येस आहे तो लॉच आहे आपल्याला. आपण आय थिंक हा कम्प्लीट केलाय ना इंडस्ट्रीयलचा कोण विद्यार्थी आहे ते? केलेलं आहे. Yes. मला वाटतं त्याच्यातले अमेंडमेंट पेंडिंग आहेत. येस त्या कव्हर करून टाकूया. त्या अमेंडमेंट आहेत. परत आता नवीन कोड निघालाय त्याच्यामध्ये काय काय अमेंडमेंट आहेत, नवीन काही प्रोव्हिजन्स निघाले आहेत. त्या दिवशी मी एक युट्यूबवर व्हिडिओ पण बनवला होता, बघितला का तुम्ही? ते पण आपण कव्हर करून टाकूया. आपल्याकडे वेळ आहे ना, आपण सिलेबस जानेवारीमध्ये जर संपवला तर आपल्याकडे खूप वेळ आहे या बाकी एक्स्ट्रा गोष्टींसाठी जे की आपण करू शकतो. निदान 2.5 महिने तर तुमची ही एक्झाम होणार नाही. आणि राहिला प्रश्न जेएमएफसीचं मी सांगू शकत नाही, कधीही नोटिफिकेशन येऊ शकतं. नोटिफिकेशन आल्यानंतर मी मात्र टाइम शेड्यूल तुम्हाला नक्की करून देईन. ठीक आहे. ओके, थँक्यू. येस. तर आता मी आज तुम्हाला सगळे लेक्चर देते आहे. तुम्ही 1 तारखेपर्यंत जेवढाही सिलेबस कम्प्लीट करता येतो तुम्हाला या बॅच मधला त्या बॅच मध्ये माझ्याकडे जेवढे रेकॉर्डेड आहे तसे तर सगळेच आहे, पण काही महत्वाचे कायदे ते लॉ आपल्याला लाईव्ह घ्यावं लागते. मला जेवढे पॉसिबल वाटतात की डीप डेप्थ मध्ये क्लिअर आहे तेच मी तुम्हाला आता देणार. तुम्हाला जवळपास 15-20 दिवस लागू शकतात त्याला, पण जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करा. आणि 1 तारखेपासून आपले MPSC रूल सुरू होतील, कारण नवीन विद्यार्थी ऍडमिशन्स घेतात तर त्यांनाही सध्या त्यांना बघू द्या ते सगळं. ठीक आहे. 1 जानेवारीला लेक्चर होईल आपलं, आणि 1 जानेवारीपासून आपलं लेक्चर डेली आपलं MPSC रूल 1 जानेवारीचे 30 जानेवारी जेवढाही सिलेबस बाकी आहे, MPSC रूल असो किंवा अदर असो, अमेंडमेंट असो, जेवढेही आपल्याला कव्हर करता येईल डेली 1.5 तासाच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करायचं. अँड देन टेस्ट सिरीज त्याच्यासोबत MCQ तर तुमचे रेग्युलरली विषय झाल्यावर येतच राहतात. येस, अजून कोणाला काही विचारायचं नसेल तर मी लेफ्ट होते. सॉरी. एक्झाम एकच घेतील तरी पुढे 2 पोस्टसाठी कट ऑफ कसा लागेल? यस, 2 पोस्टसाठी कट ऑफ म्हणजे काय? इंडस्ट्रीयल ची लिस्ट लागेल आणि कन्झ्युमरची लागेल. तुम्ही दोन्ही एक्झाम दिल्या, बरोबर आहे. समजा जर तुम्हाला 130 मार्क कन्झ्युमर मध्ये पडले आणि कन्झ्युमरचा ओपनचा कट ऑफ किंवा ओबीसीचा वॉटेवर 130 पर्यंत ओपनचा कट ऑफ आहे आणि तुम्ही ओपन मधून आहात समजा, ओके, तर तुम्ही आहात त्याच्यामध्ये 129 वर रिझल्ट लागलाय कन्झ्युमरचा, तुम्हाला कन्झ्युमर मध्ये 130 पडले तर तुम्ही कन्झ्युमरच्या लिस्ट मध्ये येणार मॅडम. पण इंडस्ट्रीयलचा 132 वर कट ऑफ लागला तर इंडस्ट्रीयलच्या लिस्ट मध्ये तुम्ही नाही येणार परीक्षेच्या. समजलं? दॅट्स इट. समजा जर तुम्हाला इंडस्ट्रीयल मध्ये सुद्धा 133 मार्काचे, तुम्ही दोन्ही लिस्ट मध्ये तुमचं नाव राहणार. क्लिअर? त्यानंतर पुढे इंटरव्ह्यू राहील. इंटरव्ह्यू मध्ये कोणत्या तरी एका इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला पोस्ट घ्यावी लागणार, बरोबर आहे. आणि दोन्हीही याचे इंटरव्ह्यू तुम्ही पास झालात, कळलं का? तर तुम्हाला चूज करावं लागणार की तुम्हाला कोणती पोस्ट जॉईन करायची. UPSC सारखं, UPSC मध्ये IAS, IPS, IRS बघितले ना तुम्ही? आलं का लक्षात? मी IPS पण क्रॅक केले, IAS पण, IRS पण. माझा ऑप्शन आहे मला कोणता जॉब जॉईन करायचा. आता क्लिअर आहे प्रणिता? मी तुम्हाला डे 1 पासून सांगते की आता सध्या UPSCचा अभ्यास UPSCच्या पॅटर्न सुरू करा. येस, आता क्लिअर झालं सगळ्यांना की कशा प्रकारे एक्झाम होणार आहे. सेपरेट मार्किंग कसं करतील? सेपरेट मार्किंग तसंच करतील. इंडस्ट्रीयलची मेन्सची लिस्ट लावतील आणि कन्झ्युमरची लिस्ट लावतील. ज्याप्रमाणे कट ऑफ आलाय त्याची होईल. ठीक आहे. आता एक एक्झाम कंबाईन झाली ना ऑलरेडी, लॉ ऑफिसरची आणि IG डिपार्टमेंटची, त्यांचं तसंच झालं. ठीक आहे, करूया आपण याच्यावर चर्चा. नाही समजलं असेल पण बाकीच्यांना समजलं, सगळ्यांना ज्यांना समजलंय मला काय बोलायचे, कशा प्रकारची एक्झाम होता, कोणाला तरी समजलं की नाही, तर मीच बडबड करते. ठीक आहे. बाकी कोर्सेस जे आहे ते कोर्सेसचं तुम्हाला कोणताही एक कोर्स परचेस करा, एक तर कन्झ्युमर किंवा इंडस्ट्रीयलचं, ज्यांनी नाही केलं त्यांनी, तुम्हाला सगळं त्याच्यातच मटेरियल मिळून जाईल. परत दोन्ही कोर्सेस परचेस करायची गरज नाही. ज्यांनी ऑलरेडी परचेस केलं, जे ऑलरेडी स्टुडंट्स आहेत, त्यांना काही अडचणच नाही. तुम्ही खूप फायद्यामध्ये आहात कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही खूप आधी ऍडमिशन्स घेतल्या आणि तुम्ही फायद्यामध्ये आहात. ठीक आहे. येस, चालेल. 1 तारखेच्या आधी मी तुम्हाला टायमिंग देते आणि त्या टायमिंग नुसार मग जॉईन व्हायचं आणि डेली बॅचेस करायच्या. आता सध्या जो सिलेबस मी प्रोव्हाइड करते तो तुम्ही कम्प्लीट करून घ्या. ठीक आहे. येस, बाय एव्हरीवन.
येस येस येस, ठीक आहे. काही अडचण आली तर मेसेज करा, ठीक आहे, व्हॉट्सअपवर.